नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत आजचा म्हणजे दिनांक 29 नोव्हेंबर 2024 चा या ठिकाणी GR प्रकाशित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासंबंधित अर्थसंकल्पित केलेला आजचा एकूणच दिनांक 29 नोव्हेंबर 2024 चा निधी वितरित करण्याबाबतचा हा GR काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुमच्या समोर GR आहे, तुम्ही GR पाहू शकता। आजचा GR आहे बघा, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय। बघा, दिनांक 29 नोव्हेंबर 2024 शासन निर्णय काय आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया। आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते। केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अप्पर मुख्य सचिव अर्थातच वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 जून 2017 रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम ही अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे नोव्हेंबर 2024 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरण पत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये 238.98 कोटी एवढा निधी या ठिकाणी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे। बघा, ही जी रक्कम आहे ती रुपये लाखात आहे। लेखाशीर्ष संगणक सांकेतांक उद्दिष्ट विद्यमान तरतूद सन 2024-25 याकरिता आणि यापूर्वी वितरित निधी आणि या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी ही जी रक्कम आहे संपूर्ण रक्कम ही रुपये लाखात आहे। बघा, लेखाशीर्ष संगणक सांकेतांक उद्दिष्ट 2236 पोषण आहार 02 पोषक अन्न व पेय यांचे वितरण 101 विशेष पोषण आहार कार्यक्रम 0801 एकात्मिक बाल विकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च केंद्र हिस्सा 60% 2236 190902 मंजुरी। बघा, एकूण विद्यमान तरतूद सन 2024-25 49,395.50 आणि यापूर्वी वितरित निधी आहे 32,88,0.00 आणि या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला जो निधी आहे तो आहे 4166.00। त्यानंतर 0802 एकात्मिक बालविकास सेवा योजना राज्य हिस्सा 40% 2236 191802 मजुरी 32,930.33 आणि 21,920.00। त्यानंतर या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला जो निधी आहे तो आहे 2777.00। बघा, 0805 अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा बघा 100%। बघा, 2236 1945.02 मजुरी 110 16,9.04 त्यानंतर 82,89 8.00 16,955.00 ही जी रक्कम आहे ती रुपये लाखात आहे। बघा, आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात येत आलेला निधी हे विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी। सदर शासन निर्णय ही वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 304 6 दिनांक 30/10/2024 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार या ठिकाणी निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता।
हा जो आदेश आहे हा आदेश या ठिकाणी डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने वीरा ठाकूर सहसचिव महाराष्ट्र शासन। बघा प्रति देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। महालेखापाल महाराष्ट्र 1-2 लेखा व अनुदेयता लेखा परीक्षा मुंबई नागपूर। आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना रायगड भवन नवी मुंबई आणि सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद। अधिदान व लेखा अधिकारी मुंबई। निवासी लेखा परीक्षा अधिकारी मुंबई। सर्व जिल्हा कोषागार अधिकारी। सर्व विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास। सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास जिल्हा परिषद। सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण नागरी आदिवासी प्रकल्प। वित्त विभाग व्यय 6 अर्थसंकल्प 7 मंत्रालय मुंबई। नियोजन विभाग का 1472 मंत्रालय मुंबई। कक्ष अधिकारी का 4 महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई। निवड नसती का 6। बघा एकूणच अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासंबंधी अर्थसंकल्पित केलेला हा जो निधी या ठिकाणी वितरित करण्याबाबतचा आजचा जो GR आहे दिनांक 29 नोव्हेंबर 2024 चा तो अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबतचा GR अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्या संदर्भात यांच्या मानधन व प्रोत्साहन भत्ता संदर्भात हा संपूर्ण सविस्तर असा GR काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या YouTube चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।